स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 24 मधील पहिला प्रश्न आहे बघा, जो की 26 मीटर लांब व 20 मीटर रुंद आयताकृती मैदानाचं क्षेत्रफळ किती असा विचारलेला आहे. तुमच्या समोर आहे प्रश्न. बघा आता पहिल्यांदा काय माहित असू द्या तुम्हाला, आयताकृती मैदान कशाला म्हणायचं हे पहिली कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तर आयताकृती मैदान म्हणजेच काय बघा, ह्या समोरासमोरील हा समजा आयत आहे तुमचा किंवा आयताकृती मैदान आहे. काय पाहिजे आयताकृती असेल तर त्याच्या समोरासमोरील बाजू ह्या तुमच्या समान असल्या पाहिजे. समजा आता हे ए आहे, हा बी दिलाय, हा सी आणि हा डी दिलाय. मैदानाच्या ना चारी बाजूंची नावं, चारी कोपऱ्यांची नावं मी दिलेली आहेत, ए बी आणि सी डी. तर यामधील कुठल्या दोन बाजू सेम असायला पाहिजेत बघा, ए बी ला समांतर किंवा ए बी ला समान असणारी सी डी पाहिजे आणि बी सी ला समान म्हणजे एक अगदी तंतोतंत असणारी म्हणजे तेवढ्याच मापाची असणारी कोणती असायला पाहिजे, तर एडी असायला पाहिजे. ठीक आहे, त्याला आयताकृती मैदानाची कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यानंतरच काय करायला सांगितलंय तुम्हाला, 26 मीटर लांब दिलंय म्हणजेच ए बी हा 26 मीटर आला. जर ए बी हा 26 मीटर असेल तर आयतामधला दुसरी कोणती बाजू 26 मीटर असणार, तर ही सी डी 26 मीटर असणार. त्यानंतरची बी सी जर रुंदी 20 असेल तर ही ए डी सुद्धा किती असणार आहे, 20 मीटर असणार. झालं इथपर्यंत क्लिअर. त्याचं काय काढायला सांगितलेलं आहे तुम्हाला, क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. सिंपल लॉजिक वापरायचं. नेहमी सगळी सूत्र पाठ असावीत असं अजिबात नाहीये. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं, हे लांबी गुणिले रुंदी करून टाका म्हणजे तुम्हाला काय मिळेल, तर त्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. म्हणून आयताचं क्षेत्रफळ असं म्हणूयात आणि घेऊयात पुढे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, तर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती दिले बघा, 26 आहे. 26 गुणिले 20, 26 चा पाढा तुमचा पाठ असेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे 26 दुनी किती झाले, 52 असणार आहे. आणि 26 0 0 झाला ना. आता इथं तुम्ही म्हणाल पहिल्यांदा 26 दुनी 52 का म्हणाल, 0 आहे ना तो ऍज इट इज उतराळा, कशाला त्याचा त्रास करत बसा. हा 26 0 0 झाला आणि 26 दुनी 52 झाला म्हणजे आलं किती बघा, 520 आलं. आता ऑप्शन पैकी बघा 520 मीटर पण आहे आणि 520 चौरस मीटर पण आहे. आता इथं मात्र तुमची खरी तारेवरची कसरत असते. ऑप्शनला मीटर लिहायचं की चौरस मीटर लिहायचं, ज्यांनी फक्त आणि फक्त ओझरचा अभ्यास केलेला असतो त्यांच्यासाठी हा खूप क्रिटिकल विषय आहे. कारण त्यांना चौरस मीटर येणार का मीटर येणार हे अजिबात कळत नाही. तर त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा तुम्हाला क्षेत्रफळाचा विषय येईल ना तेव्हा तुम्हाला चौरस म्हणजेच इंग्लिशमध्ये आलं तर तुम्हाला SQ डॉट असं येईल आणि मराठीमध्ये आलं तर चौरस असं येईल. त्याच्यामुळे चौरस हा तर शब्द आला रे आला म्हटलं की पटकन, आणि इथं लांबी आणि रुंदी मीटरमध्ये आहे. म्हणून क्षेत्रफळासाठी काय वापरायचं, तर चौरस मीटर हे वापरायचं. याचाच अर्थ तुमचा ऑप्शन नंबर कितवा करेक्ट असणार आहे, तर 4th नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे. कळाले, 520 चौरस मीटर कळालेले असावेत अशा अपेक्षा करायला काय हरकत नाही. जमेल. आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं हे सुद्धा आता तुम्हाला समजलेलं असावं. त्यानंतर बघा, ह्याच गणितामध्ये जर तुम्हाला असं विचारलं असतं की काय काढायचं आहे तुम्हाला, की परिमिती काढायची आहे, तर चला आपण परिमिती सुद्धा ह्याच आयताची काढून बघूयात. परिमिती म्हणजे सिंपल काय लक्षात ठेवायचं, तर चारही बाजूंची बेरीज. मग चारही बाजूंची बेरीज बघा, आता इथं 26 26 52 तोंडी केलं तरी सुद्धा चालतं. तुम्हाला विनाकारण सूत्र लिहा, परत लक्षात ठेवा, बिलकुल गरज नाहीये. तर आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करायची. चौरसाची परिमिती म्हटलं तरी सुद्धा काय असते, तर सर्व बाजूंची बेरीज असते. त्रिकोणाची परिमिती म्हटलं तरी सुद्धा तिन्ही बाजूंची बेरीजच येणार आहे. त्याच्यामुळे सिंपल लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला कुंपण जरी लावायचं म्हटलं तरी सुद्धा त्या कुंपणासाठी काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला बेरीजच करायची आहे. चला तर बघूयात मग आता आयताची परिमिती काय येणार आहे ते. सगळ्यांची बेरीज करून बघू किंवा सगळ्यांची बेरीज केली तरी बघा, 26 आणि 26 52 झाले. 52 आणि अधिक 20 20 40 झाले. 52 आणि 40 किती होणार, तर 92 येणार. बघूयात येतं गणित सूत्रामध्ये टाकलं तरी सुद्धा. आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर लांबी अधिक रुंदी हे त्याचं सूत्र झालं. म्हणून 2 आणि ब्रॅकेटमध्ये 26 अधिक 20 करा. 26 आणि 26 आणि 20 46 झाले. 46 गुणिले 2 करा, तो म्हणजे किती आलं, तर 92. आता 92 हे मीटर येणार, सेंटीमीटर येणार, चौरस मीटर येणार. तर काय करायचं, इथल्या लांबी आणि रुंदी जर तुमचं मीटरमध्ये असेल तर तो मीटर हे तुम्हाला 92 मीटर हे तुमचा आन्सर असणार आहे. तिथं काही चौरस मीटर वगैरे घ्यायची गरज नाही. आलेत लक्षात. प्रत्येक वेळेस अभ्यास
पेपर सोडवत असताना जो एक प्रश्न विचारलेला आहे ना त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला अजून काही प्रश्न विचारू शकतील असे प्रश्न तुम्ही जेव्हा तयार कराल ना तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिकेचं आकलन झालं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे सगळे करून बघायचे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 676 चौसेमी आहे, तर त्याची परिमिती किती? वर काय दिलं होतं? आयताचं सांगितलं होतं, आयताचं क्षेत्रफळ काढायचं होतं. इथं आता दिलेलं आहे चौरस आणि त्याची काय काढायची आहे तर तुम्हाला परिमिती काढायची आहे. तर बघूया का चौरसाच्या क्षेत्रफळावरून त्याची परिमिती काढायची. यासाठी तुम्हाला काय पाठ असायला पाहिजे? मी वारंवार एकच गोष्ट सांगत असते की तुमचे 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असायला हवेत. ज्यांचे पाठ आहेत त्यांना 676 हा काय आहे हे कळालं असेल किंवा ही कसल्या प्रकारची संख्या आहे हे सुद्धा कळालेलं असणार आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र येतं तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे आहे बाजूचा वर्ग. मग 676 जर वर्ग कोणाचा तरी असेल तर ह्याचा अर्थ बाजू किती असणार आहे तर 676 हा वर्ग आहे 26चा, म्हणून बाजू किती आली तर बाजू आलेली आहे 26. बाजू बरोबर 26. इथपर्यंत क्लिअर झालंय? काय विचारलंय त्याने तर त्याची परिमिती किती. मग चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे बघा आपल्याकडं. चौरसाची परिमिती बरोबर काय असते तर 4 गुणिले बाजू. म्हणजेच काय करूयात आपण 4 गुणिले 26 करू. बघा बरं 26 पाठ असेल तर ठीक आहे, नसेल तर एक सिंपल ट्रिक सांगते बघा. 26 जुने 52 डबल करायला येते. 52 ची डबल करा 104, 104 ची डबल करा 208, म्हणजे 26 8 निघून जाईल. असं तोंडी करत गेला ना तरी सुद्धा सिंपल ट्रिकने सुटू शकतं. तर ही बघूया 26 जुने 52 आणि 52 ची डबल किती होणार आहे तर 104 झाली, म्हणून 26 + 104 म्हणजे तरी पण चेक करूया. 4 × 24 आले, हातच्या गेलं 2 आणि 4 × 8 = 9 10. चौरसाची परिमिती म्हणजे ही किती असणार आहे तर आता सेंटीमीटर मध्ये घेऊयात आपण. आलेत लक्षात किती आली बघा. आता चौरसाची परिमिती बरोबर किती आहे तर 104 सेंटीमीटर आलेली आहे. कळालेलं असेल, ठीक आहे. चौरसाची परिमिती किती आली तुमची 104 सेंटीमीटर. आले का लक्षात सगळ्यांच्या? चौरसाची परिमिती बरोबर किती 104 सेंटीमीटर. इथं आपण काय काय केलं बघा. पहिल्यांदा चौरसाचं क्षेत्रफळ दिलं होतं, क्षेत्रफळावरून बाजू काढली. बाजू 676 हा वर्ग कुणाचा आहे तर 26चा वर्ग, त्याच्यामुळे त्याचं बाजू 26 आले. 676 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असल्यामुळं आणि त्यानंतर त्याची परिमिती काढायची होती म्हणून आपण चारही बाजूंची बेरीज केली, म्हणून 26 गुणिले 4 केलं, म्हणून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 104 सेंटीमीटर. आले का लक्षात सगळ्यांच्या? व्यवस्थित नोटान करून घ्या. चला त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आहे तुमच्या समोर बघा. 9.9.05 अधिक 1.3 हा प्रश्न आहे तुमच्या समोर. तर ह्याचं काय करायचं बघा. सिंपल गोष्ट आहे, त्यामध्ये लक्षात ठेवायची दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 9.05 अधिक काय करायचं तर 1.3 घ्यायचं. 3च्या पुढं ना इकडे किती 0 द्या काही फरक पडत नाहीये. तसंच इथं आता 9च्या पुढे किती 0 दिल्या तर जसा फरक पडत नाही, तसं 3च्या पुढे किती पुढे 0 वाढवा दशांश चिन्हानंतर काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपण समान करून घेण्यासाठी इथं किती लिहिलेलं आहे. अगोदर होतं 1.3, त्याचं आपण केलं 1.30. काय करायचं तर 5ची 5 3 3 आणि 9 1 10 आलं का बघा उत्तर. झालं का? म्हणजेच किती येणार आहे उत्तर ह्यांचं फायनल आन्सर तुमचं 0.5 आणि 5ची 5 3 3 आणि 9 1 10. म्हणजेच उत्तर आलेलं आहे तुमचं 10.3.5. हे सुद्धा तुम्हाला माहित असू द्या. वाचणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याच वेळा प्रश्न वाचण्यावरून सुद्धा आलेले आहेत. खालीलपैकी योग्य वाचन कोणते असं सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 10.3.5 हे त्याचं वाचन असणार आहे. पुढचा बघा तुम्हाला चौथा प्रश्न दिलाय. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 व 5 ने निशेष भाग जातो? दोन्हीने पण घालवायचं आहे. 3 किंवा नाही विचारलं, 3 ने व 5 ने एक अशी त्याच्यातली एक संख्या निवडायची आहे की तुम्हाला 3 ने पण भाग गेला पाहिजे आणि 5 ने पण निशेष भाग गेला पाहिजे. निशेष याचा अर्थ काय असतो बघा. ज्या भागाकारामध्ये बाकी 0 राहते त्यांना निशेष भाग गेला असं म्हणायचं.
बघा आता 3 आणि 5 ने निशेष भाग जाण्यासाठी खरोखर 3 आणि 5 न भागायचं का? बिलकुल नाही. तर काय करायचं, 3 आणि 5 ची तुमची कसोटी पाठ असणं गरजेचं आहे. तर बघूयात आता पहिल्या संख्येला 3 व 5 ने भाग जाणार का नाही हे चेक करूयात. 3 न भाग जाण्यासाठी काय कसोटी लक्षात ठेवायची, तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. जर बेरजेला 3 न भाग गेला तर काय म्हणायचं, 3 ची कसोटी म्हणजे योग्य आहे, म्हणजे तिथं 3 ने भाग गेला असं म्हणायचं. 5 ने जाण्यासाठी काय करायचं, एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असला तरी सुद्धा चालतो, जेणेकरून त्या पूर्ण संख्येला कितीनं भाग जाईल, तर 5 ने भाग गेला असं समजूयात आपण. चला आता चेक करूया 3 न भाग जातो का नाही. 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 किती झाले, 7. 7 आणि 3 10 2 12, म्हणजे 3 न तर जातोय पण 5 न जाणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल. 3 न जाऊ शकतोय, काही प्रॉब्लेम नाही. यानंतरचं बघूया 5 आणि 5 अधिक 4 अधिक 1 अधिक 0. 5 आणि 4 9 आणि 1 10. कसं आहे, इथं 3 न नाही जाणार पण 5 न जाऊ शकेल, पण आपल्याला तसं शोधायचं नाही. 3 व 5 ने निशेष भाग जाणारी संख्या शोधायची. त्यानंतर बघा 2 अधिक 8 अधिक 1 अधिक 4. बघा बरं जातो का, 8 आणि 2 10. 10 आणि 11 11 आणि 4 15. 15 ला 3 ने जाईल पण 5 ने नाही, कॅन्सल. इथं कितीने जात होता, 5 ने जात होता पण 3 ने नाही. आणि इथं कितीनं होता, 3 4 आणि 3 12 12 आणि 3 15 16 17. किती वेळ ते 6 6 किती झाले होते, 7. 7 आणि 3 10 2 12. इथं 3 ने जातो, 3 ने जातो पण 5 ने नाही. आले लक्षात, प्रत्येकाचा काही ना तरी काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे 100% चौथा ऑप्शन येईल तरी पण आपण चेक करूयात. बघू आता किती झाले बघा, 7 4 10 5 15. येस, प्लस 5 इज इक्वल्स टू 15. 3 ने काही प्रॉब्लेम नाही गेला. आणि एकक स्थानी सुद्धा किती आलेला आहे, तर एकक स्थानी सुद्धा 0 अंक आलेला आहे. 0 अंक आला असेल तर त्याला कितीने जातो, तर 5 ने जातो, हे फिक्स. 5 ने भाग जाणार हे फिक्स. आलेत लक्षात, म्हणजे त्याचा अर्थ ऑप्शन क्रमांक आपला कितवा करेक्ट असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं टिक करायला हरकत नाही. कळालेत कसं चेक करायचं असतं ते. वरचा दशांश चिन्ह सुद्धा एकदा बघून घ्या कशा पद्धतीने केलेला आहे. आणि 3 व 5 ने निशेष भाग जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या कसोट्या पाठ करायला पाहिजेत हे सुद्धा क्लिअर करा. आणखी एकदा सांगते बघा, पूर्ण संख्येतील अंकांची बेरीज करायची. जर अंकांच्या बेरजेला 3 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग गेला म्हणायचं. 5 न कधी जाणार, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक आला तर फक्त एकक स्थान तेवढं चेक करायचं, बाकी कोणतंही बघायचं नाही. एकक स्थान, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र वगैरे हे सगळ्यांना कळतं, त्याच्यामुळे फक्त आपल्याला चेक करायचं आहे एकक स्थानचा अंक. जर एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक आला तर त्याला 100% 5 ने भाग जातो. आणि तोही नुसता जात नाही तर निशेष भाग जातो. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक असं दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय होणारा फक्त आणि फक्त चौथा ऑप्शन आहे. म्हणून चौथ्या ऑप्शनला टिक करा. त्यांनी तुम्हाला ऑप्शन फसवण्यासाठी प्रत्येकामध्ये एकानं जाणार एकानं नाही, एकानं जाणार एकानं नाही असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पटकन त्याच्यातले शोधायचे की कुठले आहे ना. तिसरा तर तुम्ही दुसरा आणि तिसरा, तसं तर ना हा दुसरा तिसरा नाही, पहिला आणि तिसरा तर तुम्ही पटकन इलिमिनेट करू शकत होता, कारण एकक स्थानी 0 आकडा नाही. त्याच्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन डायरेक्ट कट केला असता तरी चाललं होतं. आपल्याला फक्त दुसरा आणि चौथा ऑप्शन चेक केला असताना तरी सुद्धा कळालं असतं. पण तरीही मी का सांगितलं, कारण प्रॅक्टिस सुरू आहे आपला अजून. एप्रिलच्या एक्झामला खूप दिवस आहेत, म्हणून मी आता व्यवस्थित सगळं सांगते की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग परत होईल. यासाठी सगळे ऑप्शन आपण चेक करून बघितले. आलेत लक्षात. आणि आपला फायनल आपण ऑप्शन ठरवलेला आहे चौथा. आणि इथं सुद्धा नाही हो का, पहिला आणि तिसरा ऑप्शन इलिमिनेट झाला असता का, तर एकक स्थानी 0 किंवा 5 नाही, म्हणून पहिला आणि तिसरा जात होता, दुसरा आणि चौथा राहत होता. मग आपण दुसरा चेक केला असता, एकच चेक करायला लागला असता आणि चौथा आपण डायरेक्ट लिहून टाकला असताना तरी सुद्धा ओके झालं असतं. काही प्रॉब्लेम नाही, एवढा वेळ सोडवत बसायची सुद्धा गरज लागली नाही. अशा स्मार्ट ट्रिक्स यूज करून तुम्ही एक्झामला सोडवा. चला तर आता नेक्स्ट 5वा प्रश्न आहे तुमच्या समोर, बघूयात. 14.3 गुणिले 2.7 बरोबर किती. दशांश चिन्हाचा गुणाकार आला म्हणून घाबरायचं बिलकुल कारण नाही. साधा गुणाकार सगळ्यांना जमतो. साधा गुणाकार करून घ्यायचा सिंपल. पहिल्यांदा
14.3 गुणिले 2, त्याच्यापेक्षा काय करूया साधा करून घेऊयात. 143 गुणिले 27 करूया आणि त्याच्यानंतर मग आपण पॉईंट द्यायचं. मी शिकवते दशांश चिन्ह कशी शिफ्ट करायची ते. 27चा पाठ असेल तर ठीक आहे, जर नसेल तर सिंपल ह्यानं करून जावा. 7 त्रिके 21, हाच्या गेला किती 2, 7 चोक 28, 29 30, 3 गेला आणि 7 त्रिके 0, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेक बे तिथं प्लस करा. 1 आलं 6 8 आणि 2 किती झाले बघा 2861 झाले. त्याचं काय करायचं आता उजव्या बाजूने 2861 आलेलं आहे का तुमचं उत्तर, तर ह्याला नाही आपण काय करूयात उजव्या बाजूने शिफ्ट पॉईंट करूयात. 2861 चेक करूयात. एक मिनिट काहीतरी गडबड झालेली आहे. किती झाले बघा 7 त्रिक 21, हाच्या गेला 2, 7 चोक 28, 29 30, हाच्या गेला 3 आणि बरोबर आहे की हे पण बरं ठीक आहे. बघू आता बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेक बे किती झाले 1 6 8 हा आणि 3. इथं काहीतरी मिस्टेक झाली होती आपली, 2च लिहिलं होतं मी बहुतेक. त्याच्यामुळे आले किती 3861 आलेलं आहे. तर आता काय करायचं 3861 ला ना इथं बघा दशांश चिन्हानंतरची किती घर आहे ही मोजायची. काय सांगत्या दशांश चिन्हानंतर म्हणजे एकक स्थानाची उजव्या बाजूची घरं किती आहेत हे मोजायची, डाव्या बाजूची मोजायची नाही. तर दशांश चिन्हानंतरची सांगितलंय, अगोदरची नाही. तर त्याच्यामुळे दशांश चिन्हानंतरची घर किती आहेत बघा 1 आणि 1, इथं 2च घरं आहेत. मग काय करायचं आपण सुद्धा उजव्या बाजूनेच ती घरं येत यायची, जिकडून मोजली ना तिकडूनच घरं येत यायचे. 1 आणि 2 ही 2 घरं मोजली म्हणजेच उत्तर किती आलं तर 38.61. तर एक ऑप्शन किती आहे तर तिसरा. आलेत लक्षात कसं लिहिलंय ते 38.61 हे तुमचं उत्तर असणार आहे. कळालेत का कसं सोडवलेलं आहे ते. साधा गुणाकार करायचा, बिलकुल कन्फ्युजनचा प्रश्न नाही. साधा गुणाकार सगळ्यांना जमतो आणि मग उजव्या बाजूनी घरं शिफ्ट करून घ्या. त्यानंतरचा पुढचा आहे बघा 127 दशांश चिन्ह काढून टाकते मी आणि परत 25 वापरूया. चला ह्यांचा गुणाकार करा. किती झाला बघा 5 7 35 बरोबर का. 5 7 35, 3 हाच्याले गेले 5 चोक 20, 20 आणि 3 23, हाच्या गेला 2, 5 1 5 आणि 2 7 आले 0, बे 7 14, हाच्या गेला 1, बे चोक 8 आणि 1 9 आणि बेक बे. आता हा तर गुणाकार सगळ्यांना जमणार न स्कॉलरशिपला बसलाय आणि विद्यार्थ्याला गुणाकार साधा जमत नाही असं होऊच शकत नाही आणि यायलाच पाहिजे. जर येत नसेल तर स्कॉलरशिपला बसण्यात काही अर्थ नाही. विनाकारण ये बी 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 गोळ्या मारून येण्यात काही पॉईंट नाहीये. किती आले बघा बेरीज 5 7 आणि 9 आणि 7 किती झाले 16, ह्याच्या गेला 1 3 आलं आणि 3675 ह्या दोघांचं आलं पहिल्यात. त्याला परत काय करूया 3675 गुणिले 46 करून घेऊया. 4 दशांश चिन्ह 6 नाही करायचं, डायरेक्ट दशांश चिन्ह मी काढून टाकते, साधा गुणाकार करते. आता 46चा पाडा तर पाठ असणं बिलकुल शक्य नाही. मग काय करायचं 10 पर्यंतचे पाडे पाठ असतात ना, 10 पर्यंतचे पाडे वापरायचे. 6 पंचे 30, हाच्या गेला 3, 6 7 42 आणि 3 45, हाच्या गेला 4, 6 6 36 आणि 40, हाच्या गेला 4 4 3 सांबारा 6 3 18 18 आणि 4 22 0, 4 5 20, हाच्या गेला 2, 4 7 28 30, हाच्या गेला 3, 6 चोक 27, हाच्या गेले 2, 4 3 12 आणि 13 14 आणि 1 लिहूया 0 5 0 9 6 आणि 1. चला असं ऑप्शन आपण दिलेला नाही, तो भाग वेगळा, मी ऑप्शन दिलेले नाहीये तुम्हाला. आता काय करायचं आपलं जे ह्याचं उत्तर आलेलं आहे ते किती 169,050 असं आलेलं आहे बरोबर. म्हणजे 1,69,050 हे तुमचं उत्तर आले. पण काय करायचं दशांश चिन्ह आपण दिलेत का अजून नाही दिलेले. मग उजव्या बाजूने दशांश चिन्ह मोजा. हे बघा दशांश चिन्हानंतर इथे एक घर झालं 1, इथलं हे 2 आणि इथलं 3. मग आपण सुद्धा काय करायचं उजव्या बाजूनेच मोजायचं 1 2 आणि 3 म्हणजेच इथं आलं बघा. म्हणजेच तुमचं उत्तर 169,050 हे तुमचं फायनल उत्तर झालेलं आहे. कळालेत कसं करायचं. उजव्या बाजूने दशांश चिन्ह देत यायचं, बाकी काही त्याच्यामध्ये वेगळं करायचं नाही. साधा गुणाकार येतो ना त्या पद्धतीनं साध्या गुणाकाराप्रमाणेच करून घ्यायचं, त्याच्यात वेगळं काही मी वापरलेलं नाही आणि वापरायचं सुद्धा नाही. कळालेले असावेत अशी मी अपेक्षा करते. ठीक आहे बघा बरं 169,050 कुणाला कळालेलं नसेल असं एकही विद्यार्थी नसेल, कारण इतक्या डीपमध्ये मी सांगितलेलं आहे. साधा गुणाकार सगळ्यांना जमतो, फक्त दशांश चिन्हांचा प्रश्न राहतो ना. तर उजव्या बाजूने दशांश चिन्ह मोजाय बघा. इथं दशांश चिन्हानंतर एक घर आहे, इथं
इथं एक घर आहे आणि इथं पण एक घर आहे, म्हणजे उजव्या बाजूने किती घरं शिफ्ट करायची आहेत? फक्त तुम्हाला 3 घरं शिफ्ट करायची आहेत आणि तुमचं उत्तर त्या ऑप्शन मध्ये शोधायचं आहे. कळालेत? काय डाऊट आहे? क्वेश्चनचा सराव होणं तुमच्याकडून खूप गरजेचं आहे. जितका सराव जास्त कराल ना तितका सराव तुमच्या फायद्याचा आहे. गणित अशी तुम्हाला बोटावर तोंडी सोडवायला आली पाहिजेत. मांडायचा तर नंतरचा विषय आहे. इतका तुमचं फास्ट आताच होणं गरजेचं आहे. एक्झाम जवळ यायला लागल्या, त्याच्यामुळे तुमचं दिवस कमी राहिलेत आपल्याकडं. त्याच्यासाठी तुम्हाला पाठ असणं खूप खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. पाठ म्हणजे असे पटपट पटपट गणित तुम्हाला सोडवायला आली पाहिजेत. गणित पाठ नाही करायची म्हणत मी, पण जे प्रोसेस करायची ना ती पटपट पटपट लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, चला आता 7वा प्रश्न बघूया आपण. 7वा प्रश्न बघा आहे तुमच्या समोर. 27/100 हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? किती दिलंय तुम्हाला? 27 दिले आणि छेद त्याला 100 आहे. एक साधं डोकं वापरायचं बघा. आहे असा पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचा. 27 आहे असा, आणि जर खाली किती शून्य आहेत ना ते मोजायचं. तेवढे शून्य किती आहेत? 2 आहेत. तर उजव्या बाजूने 2 घरं सरकवायची. म्हणजे आन्सर किती येणार? 27 आहे असं. इथं दशांश चिन्ह द्यायचं. हा आपल्या सोयीसाठी शून्य द्यायचा. नाही दिला तरी सुद्धा चालतो, दिला तरी सुद्धा चालतो, काही प्रॉब्लेम नाही. त्या शून्याला असंही झिरोच किंमत आहे, त्याच्यामुळे नाही दिला तरी सुद्धा चालेल. बघा बरं, असं ऑप्शन किती नंबरचा आहे? सेकंड नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ठीक आहे. 27/100 ला कसं करणार? खाली छेदामधले किती शून्य आहेत, 1 वर किती शून्य दिलेले आहेत त्या मोजून घ्यायच्या आणि त्याच्याप्रमाणे सिंपल डोकं चालवायचं. 100 म्हटलं की उजव्या बाजूने 2 घरं सरकवायची, 10 म्हटलं की उजव्या बाजूने 1 घर सरकवायचं, आणि 1000 म्हटलं की उजव्या बाजूने 3 घरं सरकवायची. इतकं सिंपल तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजेच तुमचा ऑप्शन क्रमांक कितवा आलेला आहे? तर सेकंड नंबरचा ऑप्शन करेक्ट असेल. समजा तुम्हाला जर आता इथं असं दिलं असतं की 27/10, तर काय करायचं? वरचं आहे असं घ्यायचं. 1 वर किती शून्य आहेत? 1च आहे. उजव्या बाजूने 1 घर सरकवा. झालं, म्हणजेच किती? 2.7 आलं. 2.7. त्यानंतरचं बघूया. 27/1000 सांगितलंय, तर ह्याचं किती येणार? आहे असं घ्यायचं. उजव्या बाजूने 3 घरं. ऑलरेडी आपल्याकडे 2 आहेत. अजून किती घराची गरज आहे आपल्याला? 1. म्हणून काय करायचं? 27च्या पुढं इथं द्यायचं, बॅकला नव्हे. इथं 27 आणि इथं 0 करायचा, कारण असंही त्याची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही पुढं 0 वाढवल्यामुळं. म्हणून काय करायचं? उजव्या बाजूने 3 घरं, 1 2 3 आणि इथं 0 करूया. हे असेल तिथलं. जर असं पद्धतीनं विचारलं तर कसं सांगायचं ते मी तिन्ही सांगितलं. आता तुम्हाला एकच विचारलेलं होता 27/100, म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आलेलं आहे तुमचा सेकंड नंबरचा ऑप्शन 0.27 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. मी आता 10चं पण सांगितलंय, 1000चं पण सांगितलंय. तोंडीने म्हणण्यापेक्षा तुम्हाला नोट डाऊन करून दिलेला आहे. व्यवस्थित क्लिअर करा. हा ऍक्च्युली फॉर्म आहे, तो एकसारखा वाटेल परत. कळाले? पुढचा बघा आता. 8वा प्रश्न आहे तुमच्या पुढं. 12.25 या दशांश अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? आता मला मस्त येतंय की 12.25, पण मी जे वाचलं ते ऑप्शन मध्ये नाही ना, म्हणजे त्याला काही किंमत आहे का सांगा? मला काय येतंय ह्याच्यापेक्षा मला जे येतंय आणि ऑप्शन मध्ये काय आहे ना त्याची मला सांगड घालता आली ना तर प्रश्न सुटेल. बरोबर आहे? म्हणून आता काय करूयात बघा. 12.25 हे मी वाचलं की, पण ऑप्शन मध्येच नाही. मग काय करायचंय? ऑप्शन पैकी शोधायचं आहे. 12.25 म्हणजेच त्याला 12.25 असं म्हणता येईल. ठीक आहे. 12.5 म्हणजेच किती होणार? लिहून देते मी. 12.5 म्हणजे 12.50. 13.15 म्हणजेच किती होणार? 12.75 म्हणजे 7.5 म्हणायचं. आणि 11.15 म्हणजेच किती होणार? तर 11.75 हे येणार. त्याच्यामुळे आपल्याला 12.25 साठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल तर तो असेल. आलंय लक्षात? एक ऑप्शन निवडला म्हणजे आलं असं नाही. बाकीचे 4 ऑप्शन तुम्हाला कशासाठी आहेत, काय करायचं असतं ते शिकून घ्यायचं. नेक्स्ट बघा आता. आज सगळा दशांश चिन्हाचा सगळा प्रोग्राम आपण करणार आहोत. एकही दशांश चिन्हा संदर्भातली काही अडचण ठेवायची नाही. सगळी बऱ्यापैकी एक्झाम्पल आज दशांश अपूर्णांकाशी संबंधितच आहे. दशांश चिन्ह वगैरे ह्यांच्याशी संदर्भातच आहे. पुढचा आहे बघा 6.05. 6.05
अधिक हे किती दिले 14.3 आणि इथं शून्य द्यायचा. नसला तरी आपण द्यायचा, दिला तरी चालतो, नाही दिला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, पण आपण आपल्या सोयीसाठी देऊन ठेवायचा तिथं, जेणेकरून एखादं सुद्धा घर आपल्याकडून मिस व्हायला नको. आणि आठवणीनं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचा, अजिबात विसरायचं नाही. इवन शून्य इथं 6च्या अलीकडे जरी शून्य दिला ना तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, असंही त्याला काही किंमत नाही. 0.6 लिहिलं काय आणि ओनली 6 लिहिला काय, एकूण 6च आहे असं पण म्हणणार. बेरीज बघा 5 3 दशांश चिन्ह 6 आणि 4 10 झाले आणि 1 आणि 1 2 झालं. बघा बरं असा आन्सर आहे का तुमचं ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, जे की 20.35 हे तुमचं फायनल उत्तर आहे. कळाले कशा पद्धतीनं करायचं आहे? चला आता नोट डाऊन करून घ्या, लक्षात आलेलं असेल. 27/100 म्हटल्यावर कसं लिहितात? उजव्या बाजूने 2 घरं सरकवायचे, का तर एक वरती किती शून्य आहेत हे मोजायचं. हे सिंपल ह्याच्यात झालं, पण तुम्हाला ज्यावेळेस एवढं कळायला पाहिजे की 27/10 असलं की 2.7 येणार, 27/100 असलं की तुमचं 0.27 असणार. त्यानंतरचं 27/1000 असेल तर त्याचं उत्तर येणार 0.027, कारण उजव्या बाजूने 3 घरं सरकवायला लागणार, कारण एक वरती जेवढ्या शून्य असतील त्याच्याप्रमाणे त्यांचा जागा शिफ्ट होणार. कळालेत? आता नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आज सगळं आपल्याला दशांश चिन्हा संदर्भातल्या काही तुमच्या शंका ठेवायच्या नाही, त्याच्यामुळे सगळ्या शंका तुमच्या आज क्लिअर होऊन जातील, ज्या दशांश चिन्हा संदर्भातल्या आहेत. बेरजा असू दे, गुणाकार असू दे, वजाबाकी असू दे, रूपांतर कसं करायचं असू दे, ह्या सगळ्या आज गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. त्यानंतर नेक्स्ट, चला झालंय बघून घ्या. क्वेश्चन फक्त तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे, आन्सर्स तुमचं तुम्ही ट्राय करा. आन्सर्स अजिबात बघून लिहायचे नाही. तर गणित आहे, तुमच्या कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. जेवढं बघून लिहाल तेवढं तुमचं नुकसान असेल. काय प्रॉब्लेम वाटला तर फक्त बोर्डवर बघायचं. चला नेक्स्ट 10वा प्रश्न बघूया. चला 10वा प्रश्न आहे बघा, 37.25 किंवा 25 रुपये दराने, म्हणजेच थोडक्यात 37.25 रुपये या दराने असं म्हणायला हरकत नाही. 37.25 रुपये या दराने काय आणले तर 4 किलोग्रॅम साखरेची किंमत किती? म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल बघा, एकावरून अनेकाची किंमत काढायची. 1 किलोग्रॅमची किंमत किती दिली त्यांनी? 37 म्हणजे 37.25 रुपये दिलेली आहे. तर याच्यावरून आपण 4 किलोची किंमत काढूया. म्हणजेच काय करणार, 37.25 गुणिले 4 करूया. ठीक आहे, 4 आपण 20 आलं, 2 हातच्याला गेलं, 4 दुनी 8 आणि 2 10, हातच्या गेला 1, 7 चोक 28 आणि 29, हातच्या गेले 2, 4 त्रिकोण 12 13 14. बघा बरं ऑप्शन क्रमांक. आणि उजव्या बाजूने इथं 2 घर आहेत का नाही? उजव्या बाजूने दशांश चिन्हानंतर किती घरं आलेली आहेत तर 2 आहेत. म्हणजे कोणती तर 2 आणि 5 अशी 25 आहेत का नाही, तर ती 2 आणि 5ची अशी 2 घरं झाली. म्हणून दशांश चिन्हाकडे उजव्या बाजूने दशांश चिन्हानंतरची 2 घरं बघायची आणि खाली दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 1 आणि 2 मोजली, उत्तर आलं 149 दशांश चिन्ह 00 पैसे झाले ते, त्याला काही किंमत नाही, म्हणून 149 रुपये असं हे तुमचं फायनल असणार. मग असा क्रमांक कुठं दिसतोय बघा, तर ओनली 4 नंबरचा आहे. कळालेत का? तुम्हाला कन्फ्युजनसाठी 249 पण दिलाय आणि 149 पण दिलेला आहे, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर कोणता असणार आहे तर 149 असणार आहे. चला त्यानंतरचा बघा, जो की 11वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काय सांगितलंय बघा, 4 पूर्णांक, हे वाचन सुद्धा येणं गरजेचं आहे. 4.3/10 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये लिहा. म्हणजे ऍक्च्युली हा कशात आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. तो लिहायचा आहे कशात तुम्हाला? दशांश अपूर्णांकामध्ये. काय करायचं बघा, इथलं 4 ॲज इट इज लिहायचा, प्लस 3/10, म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं खाली जर 1 नंतर 0 असेल, 3/10 दिलं तर उजव्या बाजूने 1 घर शिफ्ट करायचं. म्हणजेच किती येणार तर 0.3 आला. काय सिंपल आहे, ह्या दोघांची बेरीज करूया. 4 अधिक 0.3. आता इथं दशांश चिन्हानंतर 0 दिलं तर त्याला काही किंमत नाही, म्हणून इथं 3 ठेवूया आणि हा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. किती उत्तर आलं तर 4.3 हे तुमचं उत्तर असेल. कुठं आहे बघा बरं, तर फर्स्ट पहिलाच ऑप्शन आहे.
कळालं का कसं शोधायचं? 4.3 ज्यांचं 3/10 करेक्ट माहिती आहे बाबा की उजव्यापासून एवढं घर, ते मुलं डायरेक्ट 4.3 असं उत्तर क्लिक करून टाकतात. कळालेलं असावं, काही प्रॉब्लेम नाही, आता जमतील सगळे. त्यानंतर 12वं बघा, आलाच अपूर्णांक. काय करायचं? अपूर्णांक आला तर पहिला छेद समान आहे का नाही बघा. छेद समान आहे का तिथं? येस, छेद समान आहे, म्हणून आपण एकच छेद लिहूया तिथं. म्हणजेच किती लिहिला आपण? खाली 12 लिहूयात. छेद समान आहे म्हणून खाली 12 लिहिला. वरचं 13 आणि 9 ह्या दोघांची बेरीज करा. किती आली बघा? 13 आणि 9 किती झाले? 22. बरोबर का? मग 22/12 बघा बरं, ऑप्शन कुठं आहे? येस, इथं आहे ना 22/12. हा उलटा आहे, कारण खाली 22 नाही येणार ना, छेदामध्ये 12 येणार आहे, त्याच्यामुळे तो ऑप्शन गेला. इथं तर 24 यायचा काहीच संबंध नाही, कारण 12 आणि 12 24 असं छेदांची बेरीज करायचीच नसते, त्याच्यामुळे तो नाही येणार. आता वरचा 4/12 आहे, पण कोणत्या अँगलनी 4/12? ठीक आहे, पण वर 4 कुठनं आलं ना, त्याच्यामुळे हाही गेला. म्हणजे याचा अर्थ करेक्ट ऑप्शन तुमचा कोणता असणार आहे? तर सेकंड ऑप्शन असणार आहे तुमचा करेक्ट. इथं सुद्धा तुम्हाला जर ऑप्शनमध्ये संक्षिप्त रूप दिलं असतं ना, तरी सुद्धा तुम्हाला यायला हवं. ह्याचं संक्षिप्त रूप देऊन ह्याचं उत्तर काय येऊ शकतं? तर 22 आणि 12 अंश आणि छेद आहेत ना, तर दोन्हीला एकाच संख्येनं भाग गेला पाहिजे. बघूयात आता. 2 जाऊ शकतो, खाली बेसक 12 आणि वरती 11 येईल. हे सुद्धा जर पुढे जाऊन आलंच तुम्हाला असं संक्षिप्त रूपामध्ये, तरी सुद्धा कळावं. याकरिता अंशाला आणि छेदाला अशी संख्या बघायची की एकाच संख्येनं भाग गेला पाहिजे. कळालेले असावेत आता. ठीक आहे, पहिलं लक्षात आलंय का बघा? 37, आणखी एकदा सांगते. 37 दराने 4 किलोग्रॅम साखरेची किंमत किती आहे? म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? 1 किलोग्रॅमची 37.25 एवढी किंमत होणार. तर 4 किलोग्रॅमची किती? म्हणून काय केलं आपण? तिथं गुणाकार करायचा. का? तर एकावरून अनेकाची किंमत काढली म्हणून गुणाकार केला. गुणाकाराला 149.00. मग वरचे 00 म्हणजेच काय झाले? पैसे, म्हणून फक्त 149 हे काय झाले? रुपये. त्यानंतर बघा 4.3/10 कळालाय तुम्हाला. 4 अधिक करायचा आणि वरचे किती? 3/10 म्हणजेच 0.3 आला. त्यांची बेरीज केली, किती आली? 4.3 आली. आणि 12वं बघा, इथं तर काय छेद समान आहे. मग तुम्हाला तर माहितीच आहे की छेद समान असेल तर काय असतं? तर छेदामध्ये आहे असं लिहायचं. आणि वरच्यांची वर जर बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करून घ्यायची. त्याच्यामुळे 13 आणि 9 केलं, त्यांची बेरीज किती झाली बघा? 13 आणि 9ची 22, म्हणून 22/12 आलं. याचाच अर्थ आपलं उत्तर 11/6. जर पुढे जाऊन असतंच तरचा प्रश्न आहे, पण इथं ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिअरली सेकंड नंबरचा ऑप्शन दिसतोय, जो की आपण क्लिक केलेला आहे, ज्याला आपण 22/12 हे आपलं फायनल उत्तर आहे. चला 13वं बघू. 13वा प्रश्न बघा, दिसतोय सर्वांना? परत अपूर्णांक आलेला आहे. चला कसं सोडवणार बघा. पहिला छेद समान आहे का बघूयात. पहिल्या दोघांचा तर आहे, काही प्रॉब्लेम नाही. 25/7 या दोघांपैकी तर लिहूया. 7 आला आणि वरती 25 वजा 12 आणि अधिक परत 3/14 आहे. काय करता येईल बघा? 25 मधून 12 घालवा. 25 वजा 12 म्हणजे 5 मधून 2 गेले 3 आणि 2तून 1 गेला 1 म्हणजे 13. 13/7 आलं. अधिक परत 3/14 आहे. परत काय करूया? इथं छेद समान नाही ना, 1 7 आणि 1 14 आहे. मग 7ला कितीनं गुणल्यानंतर छेद समान होतो? म्हणजे 14 होईल बघा. तर 7ला 2 गुणल्यानंतर म्हणजे खाली 14 आला, तर वर किती होणार? 7 गुणिले 2 म्हणजे 14 आला. वर सुद्धा गुणायचं, कारण नियम काय आहे? जर छेदाला गुणलं तर तुम्हाला अंशाला 100% गुणावंच लागेल, काही जरी झालं तरी. त्याच्यामुळे काय होणार? 13 दुनी 26 झाला. अधिक हे किती झाले बघा? 3/14 म्हणजे 26 आणि 3 किती होणार? 29. 29/14. याचा आता पुढे संक्षिप्त रूप करता येणार नाही. का नाही करता येणार? कारण 29 ही मूळ संख्या आहे
आणि मूळ संख्या असली ना तिला 1 आणि स्वतःनेच भाग जातो, इतर कोणत्याच संख्येनं जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फायनल उत्तर तुमचं 2914 असं लिहावं लागणार आहे. कळाले? ठीक आहे. नेक्स्ट बघा आता 5.3/4 याचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. याचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. अंशाधिक मध्ये कसं करणार बघा, 4 ने 5 ला गुणा किती झाले बघा, 4 × 5 + 3 करायचं. इतकं सिंपल आहे हे. 4 पंचे, पण तुम्हाला पटपट सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे अवघड वाटायला लागतं. पटपट ज्यांचं प्रॅक्टिस आहे त्यांना काही लगे 1 मिनिटाच्या आत काही सेकंदात सुटतात. ज्यांचं प्रॅक्टिस नाही त्यांचं अवघड आहे. 4 पंचे 20, 20 आणि 3 किती आले तर 23. आणि खाली किती लिहिणार, 23/4. इथं सुद्धा आपण 4 लिहूयात, तो विसरायचा नाही, नाहीतर नुसतं 23 असलं तर ते चुकीचं होईल. आता अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे. जर ह्याच तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर सांगितलं असतं तर काय करायचं बघा. दशांशसाठी हे 23 आहे का, 23 ला 4 ने भागायचं, म्हणजे 4 पंचे 20 आलं, खाली 3 आला 0, आणि बाहेरून परत इथं 0 घेतला का इथं दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 4 7 28 झालं. 28 नंतर परत इथं 2 राहिला, बाहेरून 0, 4 पंचे 20. म्हणजे दशांशामध्ये म्हटलं असतं तर 5.75. पण आपलं हेच आन्सर करेक्ट आहे की 23/4 आपण रूपांतर केले. हे फक्त तुम्हाला दशांश चिन्हामध्ये कसं लिहायचं ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे. दशांश चिन्हासाठी कळालेलं असावं. चला नेक्स्ट बघा. आता ह्याचं काय करायचंय, अतिसंक्षिप्त रूप कोणते असं विचारले. अतिसंक्षिप्त रूप म्हणजे दोन्ही पण ह्याला कितीनं भाग जाऊ शकतो ना हे करायचं. आता ह्या दोन्ही संख्या बघितल्या कळायला पाहिजेत की कोणाच्या पाड्यात आहेत ते. ज्यांना कळाले असतील, आणि एक्झामला ना नेहमी असंच करतात, 17चा 19चा 26चा ज्याच्या दुपटी वगैरे पटपट करता येत नाही ना अशाच ह्यानं त्यांनी भाग लावायला सांगतात. बघूयात आता. 17 5 85, त्याच्यामुळं हा तर ऑप्शन कट झाला, कारण अंशामध्ये 5 येणार आहे हे फिक्स. त्याच्यामुळे 17 5 85, 85 भागिले ह्याला पण आपण 17 ने भागलं, आणि खाली 119 ला सुद्धा आपल्याला 17 ने भागावं लागेल. तर ह्याला कितीनं जाऊ शकतो बघा. आता 17 7 119 असणार बघा. आता 17 7 7 7 49, 4 आणि 7 1 7 आणि 4 11 झाले. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जरी 7 येत असलं तरी सुद्धा अजून एक कळतं की शेवटी 9 आहे. मग आपल्याला इथला 9 आणि 17 आणि 17 8 केलं तर 8 7 56 1 आणि 6 येणार. मग असं करा ना सरळ की इथं शेवटी किती 17 आहे, आणि 17 7 म्हणजे 7 7 49. त्याच्यावरून सुद्धा कळू शकतो की तुमचा हा ऑप्शन येणार आहे, हा ऑप्शन रॉंग असेल. म्हणजे 17 किती आला तर 5/7 हे करेक्ट असणार. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर असणार आहे. त्याच्यासाठी पाडे पाठ असतील तर ज्यांना 17चा पाडा पाठ आहे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं असणार आहे की इथं काय करायचं होतं ते. अजून पण वेळ गेलेली नाही बाळांनो. पाढे पाठ करा. पाढे पाठ कराल तर तुम्ही टिकाल, नाही तर मग खूप वेळ जाणार आणि मग सगळा पेपर कव्हर झाल्यानंतर आपल्या लक्षात येणार की अरे वेळ संपली. त्यावेळी बोलून तुमचा काही उपयोग होणार नाही. चला 16वा प्रश्न बघूयात. घ्या आता 16वा प्रश्न आहे बघा तुमच्या समोर येतोय एकच सेकंदात. 8/5 अधिक 6/5 अधिक चौकट/5 तर 19 छेद चौकट, तर चौकटच्या जागी
कोणती संख्या येईल? प्रश्न कळालाय? अपूर्णांकांचा आहे. इथं छेद समान आहेत का पहिलं चेक करायचं. येस, इथं छेद समांतर आहेत, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी 5 आकडा हा तर येऊ शकेल. त्यानंतरच आता इथं म्हणजेच आता तिथं सुद्धा तोच असणार ना, कारण 6 आणि 5 किती झाले बघा 11 आणि 11 आणि 8 किती होणार 19. त्याच्यासाठी तुम्हाला पटकन टिक करायचं आहे सेकंड ऑप्शनला. का करणार आहात? कारण इतकं तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की कुठलीही चौकट दिल्या ना तरी त्या चौकटीच्या जागी समानच अंक असणार आहे. कारण इथं काय तुम्हाला 2-2 चौकटी म्हणजे एक कॉमा देऊन वगैरे ऑप्शन्स नाही आहेत ना, की पहिल्या चौकटीत हा भरायचा आहे, दुसऱ्या चौकटीत तो भरायचा आहे, असं काहीच नाही दिलेलं. त्याच्यामुळे वरची जी चौकट आहे आणि खाली जी दिलेली आहे ना त्या दोन्ही चौकटीमध्ये सेमच अंक येणार आहे. म्हणून काय करायचं बघा, इथं छेद समान आहे की नाही 5-5-5 म्हणजे 100% ह्या चौकटीत 5 येणारच हो. आणि इथं 5 असल्यामुळं ना वरती सुद्धा चेक करून बघायचं. चेक करायची गरजच नाही. इथं जर 5 म्हटलं तर फिक्स इथं 5 येणार आहे. पटकन 5ला टिक करून टाका. आलेत लक्षात? आणि कसं ते सुद्धा आपण बघूयात. कारण खाली किती आलेला आहे 5 हा तर फिक्स होणार आहे, कारण छेद समान आहे ना. छेद समान असेल तर जो अंश छेदामध्ये दिलाय तो ॲज इट इज लिहायचा. वरचा किती 8 अधिक 6 अधिक 5 केल्यावरच तुम्हाला 19/5 मिळणार आहे. बघा आता 8 आणि 6 किती झाले 14, 14 आणि 5 19. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक तुमचा 5 असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 ज्याचं उत्तर आहे 5. पुढचं बघूयात आता. इथं बघा परत पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा आलेला आहे. काय करायचं इथला 90 72 72 आणि 7 79 79/9 अधिक 9 45 आणि 3 48/9 आलं, वजा 9 1 9 1 10 भागिले 9 आलं. बघा आता 79 आणि 48ची बेरीज करूयात आपण. किती झाली बघा, आडवी केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. असं पण इथं बेरीज करा किंवा वजाबाकी करा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण सगळ्यांचा छेद समानच आहे. 79 अधिक 48 करूया. किती झाले बघा 8 8 16 आणि 1 17 ह्याच्या गेला 1 आणि 8 4 12 127 भागिले 9 वजा 10/9 करा. 127 भागिले 9 127 मधनं 10 गेलं म्हणजे 117 भागिले 9 आलं. पुढं भाग जातोय का? येस जातोय की, काय प्रॉब्लेम नाही. जात असला तर घालवून टाका. बघा जातो का नाही. 9 1 9 आणि 2 राहिले 9 18 9 3 27 13 9 117. आलंय लक्षात? तिथंच थांबायचं नाही. संक्षिप्त रूप देता येत असलं ना तर देऊन घ्यायचं. जरी ऑप्शन मध्ये असेल नसेल तो नंतरचा प्रश्न आहे. अजून आपण सराव करतोय, त्याच्यामुळे शेवटपर्यंत जेवढं आपल्याला त्या एक्झाम्पल साठी करता येईल ना तेवढं क्लिअर करून घ्यायचं. पुढचं बघा आता 20 दशक दिलंय. दशक म्हणल्यावर किती शून्य येणार? 20 वरती एकच, म्हणून 20 आणि परत शून्य गुणिले 5 दशक म्हणजेच किती होणार 5 वर शून्य म्हणून 50 आलं. इथल्या 1 2 3 कन्फ्युज व्हायचं नाही, किती शून्य द्यायचं. बरेच विद्यार्थी तर 200 गुणिले 50 अशा आडवी मांडणी करून करतात. नाही करत बसायचं, इतका वेळ नाही आपल्याकडे. वरच्या 3 शून्य डायरेक्ट घ्या. 1 2 3 आणि 2 पंचे 10 झालं का बघा. 10,000 आलं का? 10,000 आलं उत्तर. पण इथं काय विचारलंय चौकटीत काय घ्यायचं म्हणजे तो दशक होऊ शकेल. म्हणजेच आपल्याला काय घ्यायला पाहिजे, दशक म्हणल्यावर एकच शून्य वाढवायला पाहिजे. म्हणजेच एवढ्या ह्याला गोल करा, बरोबर. आणि वरचा शून्य तो दशकाचा असणार आहे, म्हणून हा दशक इथं लपलाय. उत्तर आलेले किती असणार तर 1000 दशक असणार. 10,000 क्रॉस करा. 100 दशक म्हटल्यावर 1000 क्रॉस करा. ह्याचा तर विषयच नाही, 100च. त्याच्यामुळे किती आलेलं आहे तर उत्तर तुमचं 1000 दशक. कळालेत? एकक दशक शतक कसे मांडायचे असतात ते. शतक म्हटल्यावर किती शून्य द्यायच्या 1 वरती? 2 शून्य देणार 1 वरती. म्हणजे 100 साठी विचारलं तरचा प्रश्न आहे. शतक म्हटलं की 2 शून्य असतात. त्यानंतरचं म्हणजे जो काही संख्या दिली असेल त्याच्यावरती. दशक म्हटलं की 1 शून्य वाढवायचं, शतक म्हटलं की 2 शून्य वाढवायच्या, आणि एकक म्हटलं की एकही नाही, जी आहे तीच संख्या लिहायची. सहस्र म्हटलं की 3 शून्य येणार, म्हणजे वाढवून येणाऱ्या 3 शून्य येणार. सहस्र. दश म्हटलं की 4 झाल्या. असं तर तुम्ही लाख म्हटल्यावर 5 वगैरे हे तुमचं तुम्ही बघायचं, त्याच्याप्रमाणे क्वेश्चनमध्ये चेक करून घ्यायचं. आता ते 10,000 आपण उत्तर काढलं, पण त्यांनी 10,000 बघा ऑप्शनमध्ये दिलाय, पण तो चुकीचा. तुम्ही पटकन टिक कराल तर आपल्याला चौकटीमध्ये काय बसेल ह्याचा विचार करायचा आणि पुढं त्याला दशक जोडायचं. म्हणजे 1000 दशक असणार. आपलं उत्तर आलंय 10,000, म्हणजेच ते किती झालं तर 1000 दशक झालं.
समजलेत, व्यवस्थित सॉल्व करून घ्याल. न बघता ट्राय कराल अशी अपेक्षा करूयात. एकक, दशक, पूर्णांक, युक्त, अपूर्णांक, संक्षिप्त रूपं कशी द्यायची. मला वाटतं प्रत्येक बऱ्यापैकी एक्झाम्पल्समध्ये ना तुम्हाला पाढ्यांची गरज भासतेच आहे. त्याच्यामुळं अजूनसुद्धा आपल्याकडं वेळ आहे. पाढे व्यवस्थित पाठांतर करा. मराठीचे क्वेश्चन्सला इतका वेळ नाही लागत, त्याचे ऑलरेडीच तुमचे पाठ असले तर पटपट सुटतात, जास्त विचार नाही करावा लागणार. पण गणिताला कॅल्क्युलेशनचा भाग असल्यामुळं जास्त वेळ लागतो. तर तो वेळ तुमचा जर वाचवायचा असेल तर तुम्हाला असे पटपट पटपट पट एक्झाम्पल असे चुटकीसरशी सुटणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर मग आता 19वा प्रश्न बघूयात आपण लगेच. चला सोडवा पटपट पटपट आणि आन्सर सांगा मला. हा तर प्रश्न बऱ्याच वेळा झालेला आहे. असंही तिन्ही प्रश्न मला वाटतं खूप खूप वेळा सांगून झालेले आहेत. बघूयात आता पहिला. 315 मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटे. मी ऑप्शन्स ह्याचे मुद्दामच दिलेले नाहीत, जरा तुम्ही सुद्धा डोकं वापरायला पाहिजे, त्याच्यामुळे मी ऑप्शन्स ह्याचे दिलेच नाहीत. 315 मिनिटासाठी बघा, 1 तास म्हणजेच 1 तास बरोबर 60 मिनिटे. आता नुसतं मिनिटांचा विचार करून चालणार नाही. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागणार सारखं सारखं. त्यानंतरचं अर्धा मिनिट म्हणजे 30 झाली. सॉरी, 1 मिनिट म्हणजेच त्याला किती लिहायचे, 30 सेकंद, हे सुद्धा पाठ पाहिजे. जसं की तर 30 अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. बघूयात आता. 315 मिनिटं म्हणजे किती येणार. 1 तास म्हणजे 60 मिनिटं झाली. 315ला 60 भागलं तरी सुद्धा चालेल, किंवा 60चा पाडा पुढत म्हटलं तरी चालेल. आपल्याला कुठे 60चा म्हणायचं आहे, तेव्हा 6चा म्हणायचं आहे. आणि स्कॉलरशिप विद्यार्थ्यांचा 6चा पाडा पाठ नाही असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 6 12 6 3 18 6 24 6 5 30 म्हणजेच 5 तास बरोबर किती झाले. 5 तास बरोबर 5 तास बरोबर किती, 6 5 30 म्हणजेच किती, सॉरी 300 मिनिटे. 300 मिनिटे. आणि वरची किती राहिली बघा, 5 तास म्हणजेच 300 मिनिटं, आणि वरची किती राहिली 15. म्हणजेच आपण ह्याचं उत्तर असं लिहू शकतो का बघा, 5 तास 15 मिनिटे. 5 तास 15 मिनिटे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. जमलं का. आता हे जर तुम्हाला जर सेकंदामध्ये करायला सांगितलं तर काय करणार, ते 315 मिनिटं गुणिले 60 करा ना, म्हणजे तुमचा आन्सर कशामध्ये मिळेल, सेकंदामध्ये मिळेल. ठीक आहे, 315ला कशानं गुणूया, 315 गुणिले 60 करायचं. म्हणजेच आलेला शून्य आहे 6, 6 5 30, हातच्या गेला 3, 6 1 6 3 9, आणि 6 12 6 3 18, म्हणजे 18,900 हे काय मिळेल तुम्हाला, सेकंद. पण आपल्याला काही सेकंदामध्ये विचारलेलं नाही. पण विचारल्यावर काही परत सोडवणार का, म्हणजे परत पुन्हा आठवत बसणार का. म्हणून ह्याच्या अनुषंगानं अजून काय प्रश्न तयार होतात हे आपण स्वतःच तयार करायचे, स्वतः सोडवायला लागायचं. कळाले. तर 2 अंकी मूळ संख्या किती विचारले, 2 अंकी विचारले. मुलं पटकन टिक करून टाकतात. कशाला, 25ला. कारण आम्ही प्रश्नच नीट वाचत नाही हो, त्याच्यामुळे कळणार कसं सांगा. इथं प्रश्न काय विचारलाय, 2 अंकी मूळ संख्या. मुलांच्या डोक्यात एकच असतं, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती म्हटलं का डायरेक्ट 25 म्हणायचं. त्यांना पॉसिबल, त्यांनी विचारलंय काय, 2 अंकी मूळ संख्या किती आहेत. त्याच्यामुळे काय करायच्या, तर ह्याच्यातलं 1 अंकी त्याच्यातलं सोडून द्या. एकूण बघा, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या बरोबर किती येणार, 25. ठीक आहे, मूळ संख्या बरोबर 25. त्यातल्या 1 अंकी किती आहेत बघा, 2 3 5 आणि 7. ह्या किती झाल्या, 4 झाल्या ना. मग 25 मधून 4 वजा करा ना, 2 3 5 7. ह्या फक्त 1 अंकी आहेत. मग 25 मधून 4 घालवा, म्हणजेच किती आल्या, तर ह्या 21. ह्या कसल्या असणार आहेत, तर 2 अंकी मूळ संख्या असतील. कळाले का. 21 ह्या कसल्या असतील, तर 2 अंकी मूळ संख्या. 2 अंकी मूळ संख्या. मूळ संख्या कोणाला म्हणायचं, ज्या संख्यांना 1 ने आणि स्वतःनेच भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणायचं.
आणि जोडमूळ कोणाला म्हणणार, तर ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक राहतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं. आता पुढचा बघूयात. 5.75 किमतीचा अपूर्णांक कसा लिहाल. काय विचारले इथं, 5.75 किमतीचा. 5.75 पर्यंत अजून आपण गेलो नाही, म्हणजे 6.34 झाले का बघा. 5.75 झाले हे. जर तुम्हाला असं विचारलं असतं की 6.25 किती म्हणाला, 6.25, तर काय लिहिणार तुम्ही, 6.14. ज्यावेळेस तुम्हाला 6.25 असं प्रश्न असेल तेव्हा. जर तुम्हाला असं विचारलं असतं की 6.5 तर कसं येणार, 6.12 येणार. कळाले. फक्त 5.75 विचारला म्हणून 5.75चा विचार नाही करायचा, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या इतर प्रश्नांचा सुद्धा विचार करायचा की हे कसं काय विचारलं असेल बरं. आपल्या मनात प्रश्न, शंका येणं हे खूप गरजेचं आहे. शंका हे अभ्यास करताना आल्याच पाहिजेत. हे असं का, ते तसं का, असे विचार तुमच्या डोक्यात येणं ना खूप गरजेचं आहे. कळालेत. 6.5 कसं लिहिलंय बघा, 6.25 कसं लिहिलेलं आहे, आणि 5.75 किमतीचा. आता तो मध्येच झाला, बऱ्याच जणांना असं वाटेल. हे 5.75 आहे, 6.34. म्हणजेच ह्याच्या खाली लिहून ठेवते मी. हा किती झाला तर 6. इकडं लिहूयात का, बरं ठीक आहे, इथं लिहिते. 5.75 म्हणजेच किती तर 6.34. हे ह्याला गोल करून टाकते, म्हणजे ते आपल्यातलं आन्सर आहे, त्याचं उत्तर आहे हे तुम्हाला कळून जाईल. कळाले. 5.75 म्हणजेच किती लिहिणार, 6.34. 6.25 म्हणजे 6.14. जमेल आता. वरचं मिनिटामध्ये सुद्धा मी सेकंदामध्ये रूपांतर करून दिलेलं आहे बघा. 6.35, 3 हातच्या गेला, 6 3 9 आलं, आणि 6 18 झालं, म्हणजेच 18,900 हे काय मिळाले तुम्हाला, सेकंद. व्यवस्थित नोट डाऊन करा. 2 अंकी मूळ संख्या पाठ करा. 1 अंकी अशाही 1 ते 100 पर्यंत आपल्या मूळ संख्या पाठ असतातच, तरी सुद्धा घाई गडबडीमध्ये प्रश्न नीट वाचा. आता ऑप्शनमध्ये ना तुम्हाला 25 पण दिलेला आहे. 25ला टिक कराल, सावध व्हा. मग काय करणार, त्याच्यातनं एवढ्या सगळ्या 2 अंकी मोजण्यापेक्षा ना 1 अंकी मायनस करा ना, कारण 1 ते 100 तर काही मूळ संख्या नाहीच आहे. त्याच्यामुळे मग त्याच्या 97 ही मूळ संख्या असल्यामुळे मग म्हणजे 2 अंकी संख्या ग्रेटेस्ट 1 ते 100 पर्यंतची. आणि 2 3 5 7 ह्या तर कसल्या झाल्या, 1 अंकी झाल्या. त्याच्यामुळं त्या 4 वजा करा ना, म्हणजे टोटल आपल्याकडे 25 आणि 74 संयुक्त संख्या आहेत. आणि जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या येतात, एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. ते आता पाठ करा तुम्ही. 3 ते 5, 5 ते 7, परत 11 ते 13, 17 ते 19, पुन्हा 29 ते 31, 41 ते 43 आहेत, 71 ते 73 आहेत, 59 ते 61 पण आहे, त्यानंतर 71 ते 73 आहे. अशा सगळ्या ज्या काही जोड्या आहेत त्या 8 जोड्या तुम्ही मूळ संख्यांच्या पाठ करून ठेवा. प्रश्न असतात किंवा तुम्हाला म्हणजे एक असं पण दिलेलं असतं ना, दिलेल्या संख्यांपैकी खालील जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. बऱ्याच वेळा संख्या सुद्धा देतात आणि एक मूळ संख्या देतात, एक कुठंतरी म्हणजे असे ऑड विषम संख्या दिलेली असतात, त्याच्यातनं सुद्धा ते शोधायला लावतात. तेवढे आता डिफिकल्टी लेवल वाढणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला फेस करणं गरजेचंच आहे. कळालेत. काही प्रॉब्लेम असावं असं मला काही वाटत नाही. बोर्डवरचं इरेज करते मी आता. आलेत लक्षात सगळे कसे सोडवायचे ते बघून घ्या व्यवस्थित, कसे प्रश्न वगैरे तुम्हाला दिलेले आहेत ते नोट डाऊन करा आता.
चला बाय बाय, जावा सगळे घरी आता.